वाघ होते तिला एक ना एक दिवस नष्ट पावायचा आहे, म्हणून सादर करत आहे. लक्षात असू द्या. आज हे घर सुनं झालेलं आहे, म्हणून पक्षी उडून गेला घरटा झाला सुना रोज ऐकीत होतो चिवचिव आज ऐकू काय येईना गाय चरावयास गेली वासरू एकलाच गोठ्यात उडी हंबरडे या दोरीला हिसके देत फुल तुटलं मन झाडाचं दुखवलं किती साहिले हाला केर तुटून पडलं नाही विश्वास माझ्या या जीवनाचा वाऱ्या परी उडून जाई पाला या झाडाचा आणि म्हणून सरली प्रीत ही सरली नाती आज खेळच सरेला सारा सरली प्रीत ही सरली नाती खेळच सरला सारा आणि आज पाखरा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला सरली प्रीत ही सरली नाती
आले तरी आम्ही डगमगलो नाही, कारण एकीकडून आईचा पंख आणि एकीकडून बाबांचा पंख होता. तुम्ही आम्हाला सामावून घेतलं तुमच्या पंखामध्ये. कधीच आम्हाला कशाची कमतरता पडू दिली नाही, कधीच आम्हाला कशाची कमी पडू दिली नाही, कसलीच कमी भासू दिली नाही. आज तुम्ही नाहीयेत तर एका गोष्टीची कमतरता नाही, तर आमच्यापासून आमचं सगळं विश्व गेल्यासारखं वाटत आहे. त्या बाबांची मुलं मुली त्यांना आठवण करत आहेत, म्हणून एवढं मोठं तुफान, एवढं मोठं संकट त्यांच्यावरती आलंय, या वाघमारे परिवारावरती आलेलं आहे. आणि ते आपल्या वडिलांच्या आठवणीत त्यांच्या स्मरणार्थ काय म्हणत आहेत. बाळाच्या सुखासाठी आईच्या अंतकरणी जरी घोर असतो, पण जन्माला घालणारा पिता देखील आई समान थोर असतो. आई आपले कुटुंब सांभाळते, आयुष्य चंदना समान जाळते, बाप रक्ताचं पाणी करतो, तेव्हा सुख वैभव परिवारास मिळते, सुख वैभव परिवारास मिळते. पण लगेच
आहे, पण तुमचा आवाज माझ्या कानी पडत नाही. आपण एवढं सुख दुःख साहिलं, दोघांनी कष्ट केले, एवढं घर उभारलंय, एवढं विश्व उभारलंय, आपण आपलं शून्यातून विश्व निर्माण केलं.